तर ॲमेझॉनवरून नवीन पंप घेतला आहे, मिनी फूड पंप. तर त्याच्यावर नाव दिलेलं वेगळ्याच कंपनीचं आणि हा एक जेनेरिक पंप आला आहे, फक्त स्टिकर त्यांचं आहे. त्याच्यावर लिहिलं आहे SARTFR टफ पंप दाखवतो. त्याची कॉस्ट आहे 350 अराउंड. ॲमेझॉन लिंक टाकतो खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये. काढ बाळ काढ. असं आहे, याच्यामध्ये गेज पण आहे, प्रेशर गेज, PSA आणि बॅरोमॅटिक RG मध्ये दिले आहे प्रेशर. बाकी हे क्लिप वगैरे आहे याला. इथे 2 टाईपचे, प्रेस्टा आणि आपला नॉर्मल वॉल. बाकी फुटबॉल वगैरेमध्ये भरायला वेगळे वॉल दिलेले आहेत त्यांनी, ते इथे होते. आता ते याला अटॅचमेंट आलेली. बाकी आहे मिनी फूड पंप. याच्यावर कॉस्ट आहे 783. मॅन्युफॅक्चरिंग आहे जानेवारी 25चा. इथे स्टेप्स दिलेले आहेत, तर सायकलसाठी यूज करू शकतो, बाईकसाठी पण यूज करू शकतो. बाकी पंपमध्ये असं दुसरं बाकी बॉक्समध्ये काय नाही आहे, मेड इन चायना आहे अनफॉर्च्युनेटली. तर आता देवा वेट. प्रेशर गेज आहे, पण एवढा काय रिस्पॉन्सिव्ह वाटला नाही आधीच्यापेक्षा. बाकी दाखवतो प्रेस करून. इथून थोडी हवा लीक पण होते, एकदम हलकीशी हवा लीक होते. बघा, हाताने तर बिलकुल शक्यच नाही आहे प्रेस करणं. प्रेशर दाखवते 32 वगैरे आहे आता. बाकी आता किती रिलायबल आहे माहीत नाही. माझा आधीचा पंप पण मोठ्या ट्रिपवर असताना खराब झालेला. कॅप लावून टाकूया परत. लाव कॅप लाव, लाव कॅप लाव तिथे. फिरव, गोल गोल फिरव. आधीचा पंप दाखवतो. हा माझा जुना पंप आणि हा आता नवीन घेतलेला. फरक बघा. ऑलमोस्ट सेमच आहे. त्याची लेंथ एक 7 सेंटीमीटर वगैरे असेल. गेजमध्ये थोडा फरक आहे. याचा गेज तर रिस्पॉन्सिव्ह होता, पण याच्यामध्ये ना मागच्या ट्रिपच्या व्हिडिओत बघितलं असेल, इथून हवा लीक होते. लावून दाखवतो. इथून जुनावाला पंप आहे ना, हवा लीक होते. लीक झाली. हा खराब झाला. आता टाकून देऊया आपण डस्टबिनमध्ये. टाकतो मी ड्राय वेस्टमध्ये. बघा 32 होती, 20च्या पण खाली आले. आता अलिबागच्या ट्रिपमध्ये हवा भरायला घेतलेली, पण असे लीक झालेली, सो बाहेरनं हवा भरून घ्यावी लागली.
कॅप लाव. हां दे तुला कॅप लाव. लाव. तर नवीन पंप ठेवून देऊया आपण याच्यामध्ये. बाकी पंक्चरसाठीचं किट आहे माझ्याकडे. पंक्चरसाठीचं किट आहे. थोडं सोप वॉटर पण आहे. लावलंस बघू. ते ठेवूया. जाताना घेऊन जाऊया आपण. घरी घेऊन जाऊया. हा हे नवीन पंप ह्याची लिंक टाकतो मी प्रोडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये.